पण अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमध्येच आता एक आरक्षण सुटलेलं आहे. जे इलेक्शन लागलेले आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू झालेले आहेत. तर या विषयावरती आपण या एक शिवसेनाचे तालुका प्रमुख मोरे काका आपल्या बरोबर आहेत. तर त्यांना आपण विचारणार आहोत की ह्या इलेक्शन चालू झालेलं आहे, तर यावरती अतिवृष्टीचे दृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत यांच्यावरचं लक्ष दूर होईल का? हे बघा, जरी समजा आताच जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या निवडणुकाचं बिगुल आताच वाजलेला आहे. आरक्षण सोडत झालेले आहे. ती प्रक्रिया अगदी व्यवस्थितपणे चालू आहे सरकारची, निवडणूक आयोगाची. पण असं नाही की महाराष्ट्रामधील अतिवृष्टीमध्ये, ज्या बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये माझ्या शिरूर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते वाहून गेलेलं आहे. या निसर्गापेक्षा आपण निश्चितच मोठे नाहीत, पण पोटाला पावसाचं पान बांधून हाडाचे काड्या करून जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून या शेतकरी बांधवांनी तो प्रपंच खूप मेहनतीने मोठा केलता. पण पाठीमागे काही दिवसापूर्वी निसर्ग अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये शेतकरी बांधवांचं होत्याचं नव्हतं झालं. सरकारने आजपर्यंत आता ती ह्या सगळ्या गोष्टीचे जे अहवाल त्यांनी सादर करायला पाहिजे, जे पंचनामे झालेत ते पंचनाम्याला फास्ट ट्रॅक मध्ये टाकून दिवाळीच्या पूर्वी, आमचं तर काल परवाच मोर्चा झालेला आहे संभाजीनगर मध्ये, दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांना जे पंजाब सरकारने जे 50,000 रुपये हेक्टरी, जे पंजाब राज्याने जे शेतकरी बांधवांना नुकसानग्रस्तांना 50,000 रुपये हेक्टरी दिलेला आहे, तीच पुनर्वृत्त महाराष्ट्रातील या सरकारने करायला पाहिजे होती. पण आपल्या सरकारमध्ये असं तर काही दिसत नाही. मला तर काल परवा असं ऐकायला आलंय की जे अतिवृष्टीमध्ये खरडून शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे, त्या जमीनदारांना, त्या शेतकरी बांधवांना सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला तलावातला गाळ फ्री देऊ, फुकट देऊ. म्हणजे ते शेतकऱ्यांनी स्वतः न्यायचा. मग तुम्ही काय करता नेमकं? जर समजा शेतकऱ्याला फ्रीमध्ये गाळ न्यायचा तर तुम्ही काय करता? तुम्ही सरकार म्हणून तुम्ही शेतकऱ्याला काही देणार आहेत का नाहीत? एक प्रश्न होता की जर सरकारनं उडदाला आणि जर कांद्याला जर भाव दिला असता तर ह्या अतिवृष्टीचं जे प्रमाण होतं ते कमी झालं असतं का? हे बघा, तुमच्या एक लक्षात असेल, मी अतिवृष्टीच्या अगोदर एक निदर्शन आंदोलन केलं. शेतकरी बांधवांनी उन्हाळी कांदा काढला होता त्यावेळेस, बरोबर का? या सरकारमध्ये जे मंत्री आहेत हे शेतकरी आहेत का नाहीत का, शेतकऱ्यांचा अनुभव आहे का नाही मला काही माहित नाही. पण एका शेतकरी बांधवांना जवळजवळ 1 एकर कांदा लागवड करायची असेल तर कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये खर्च येतो. त्याला जमिनीला कसायचं, नांगरायचं, पाळी घालायची, पेरायचं, सगळ्या गोष्टीपासून कांदा लावण्यापर्यंत एकतर मजूर भेटत नाहीत. एक एकर मध्ये कांदा लावायचा म्हणलं तर 25,000-30,000 रुपये खर्च येतो. उन्हाळी कांद्याच्या ज्यावेळेस निघला त्यावेळेस मी एक आंदोलन केलं, निदर्शन आंदोलन. भाव नसल्यामुळे शेतकरी कांदा स्टॉक करायला लागले होते. त्याच वेळेस या शेतकऱ्यांनी त्या उन्हाळी कांद्याला जर भाव दिला असता तर तो कांदा जो आता या अतिवृष्टीमध्ये वायाला गेला ना, तो कांदा वायाला गेला नसता. मी तो म्हणतो त्या शेतकऱ्याला तात्काळ लाख रुपये डायरेक्ट कसलाही विचार न करता थेट मध्ये ज्या तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदारांचे आदेश दिलेत पंचनामे करायचे, ते आदेश यावर्षी आता यावेळेस इलेक्शन लागलेलं आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगराध्यक्षाचं जर इलेक्शन लागलेलं आहे तर यामध्ये शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल? शेतकऱ्यांचा फायदा, शेतकरी शेवटी शेतकरी राजा आहेत. शेतकऱ्यांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. शेतकऱ्यांचं सरकारही, जे शेतकरी इतका मोठा स्वतःच राजा आहेत. आता या निवडणुकीचा विषय काढला तर सर्व शेतकरी त्या गोष्टीवर विचार करतील. योग्य माणूस शेतकरी बांधवांनी निवडावा आणि त्या योग्य माणसाला मतदान करून, तसंही आपल्याला मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही एक होतकरू, चळवळीतला माणूस, ज्याच्यामध्ये आग आहे, समाजासाठी काहीतरी करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी झटणारा असावा. आता पाठीमागे तुम्ही बघितलं असेल जे शेत मजूर पण आहेत तर यांची जी घरं गेलेत, यांचं जे नुकसान झालंय, व्यापाऱ्यांची दुकानं गेलेत, तर यावरती तुमचं काय मत आहे? बघा, मी सगळ्यात पहिले तो प्रश्न टाकला, मी विचारला की तुम्ही ते अहवाल जे पंचनामा केलाय, शेतकऱ्या शहरातील व्यापारी लाईन असेल, दुकानदार असतील, कापड व्यापारी असतील, हॉटेल प्रत्येक व्यवसाय असेल, ज्या ज्या लोकांचं नुकसान झालंय, तुम्ही त्या लोकांची एक यादी तयार करून तिला बिलकुल विलंब न लावता फास्ट ट्रॅक मध्ये टाकून तुम्ही त्यांना नुकसान भरपाई केली पाहिजे, तर ते जिवंत राहतील. तुम्ही त्यांच्या मरणाची वाट बघायला लागले. इतक्या दिवसात तो पुढे तुम्हाला जर समजा तुम्हाला अहवाल 1 महिना लागत असेल तर तुम्ही मग आता कुठेतरी येड्याचं सॉंग घेऊन हा विषय मागे टाकून तुम्ही निवडणुकाचा विषय समोर घेऊन या शेतकरी बांधवांची तुम्ही दिशाभूल करण्याचा तुमच्या जर समजा असा काही विचार असेल तर आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही. पहा,
अतिवृष्टी होऊन एक जवळजवळ महिना होत आलाय, पण आणखी हे सरकारनं काही महत्वाची पाऊल उचललेले नाहीयेत. पण तरी पण आपण एक शेतकऱ्यांबरोबर आपण सतत त्यांचे हालचाल जाणत राहतो आणि याच विषयावरती आज आपण काकांबरोबर बोललो. काकाचं धन्यवाद. आणि चला पाहूया की आपण सरकार कसं यावरती पाऊल उचलतंय आणि किती वेळ लागतो आणखी सरकारला. कॅमेरामॅन शहादेव पवार बरोबर मी अक्षय पुलावळे, सत्य भारत लाईव्ह. ओके.